घणसोली ग्रामदेवता मंदिरावर सिडकोची गदा। सिडको प्रशासनाने नवी मुंबई परिसरातील अनेक जागेवरील अनधिकृत बांधकामांना कायदेशीर नोटीस पाठवून बांधकामे व जमिनीवरील अतिक्रमणे हटवावी असे आदेश दिले आहेत। त्यानुसार 1936 सालापासून प्लॉट नंबर 10A सेक्टर 11 घणसोली येथील श्री देवकादेवी ग्रामदेवता मंदिर व मंदिर परिसराच्या भोवताली असलेल्या 64 गुंठे परिसराला अनधिकृत ठरवत या जमिनीवरील अतिक्रमणे हटवावी व जागेवरील ताबा सोडवावा अशी नोटीस सिडकोने मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिली आहे। या पार्श्वभूमीवर मंडळाच्या विश्वस्तांनी व ग्रामस्थांनी श्री देवकादेवी मंदिर व परिसरातील 64 गुंठे परिसरावर सिडकोने कोणतीही कारवाई करू नये व या ऐतिहासिक व धार्मिक परिसराला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे। सिडकोतर्फे या मंदिरावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंदिराच्या विश्वस्त मंडळांनी व ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाला दिला आहे। मंदिरावर सिडको प्रशासनाने कारवाई करू नये, त्याचबरोबर मंदिराला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी विश्वस्तांनी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विभागीय कोकण आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक व बेलापूर येथील विविध अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे। त्यामुळे या मुद्द्यावर संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारतीय राज्यघटना कलम 25 नुसार नागरिकांना धार्मिक व्यवहार, पूजा परंपरा स्वातंत्र्याने करण्याचा अधिकार आहे। कलम 26 नुसार धार्मिक संस्थांना त्यांचे व्यवहार स्वयंपूर्णपणे चालवण्याचा अधिकार असून त्याची जागा व त्याचे व्यवस्थापन ट्रस्ट किंवा पूजा करणाऱ्या समाजाचे आहे। सरकार किंवा प्राधिकरण परंपरागत जमिनीवर मनमानी हक्क सांगू शकत नाही। कलम 29 व 30 नुसार मंदिरासारखी ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळे सांस्कृतिक वारशात मोडतात। त्यामुळे या मंदिराचे शासनाने संरक्षण करणे बंधनकारक आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 नुसार नोंदणीकृत किंवा परंपरागत देवस्थानांची संपत्ती खासगी अथवा सरकारी संस्था कब्जा करू शकत नाही। 75 वर्षापेक्षा जास्त जुने धार्मिक स्थळ संरक्षित सांस्कृतिक वारसामध्ये मोडण्याची तरतूद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी सांगितले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।